सो मेकॅनिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला कसं कोडिंगची जास्त काही आयडिया नव्हती. Right. सो जेव्हा मी क्लास जॉईन केला तेव्हा फर्स्टच कोर्स माझा पायथन होता. सो थोडे दिवस त्रास झाला, बट जे ट्रेनर्स आहेत इतके छान आणि हेल्पफुल होते, जे कोऑपरेटिव्हनेस त्यांच्यात होता. प्रत्येक गोष्ट मी 3 वेळेस 4 वेळेस 6 वेळेस देखील विचारली आहे मी. सो उप्स कॉन्सेप्ट तर मला येस. त्यावेळेस नाही समजली. सो Okay. बट त्यांनी सगळं काही क्लिअर केलं मला. आणि नॉट जस्ट दॅट, जर मला डाऊट असेल तर पर्सनली कॉल देखील केला होता मी त्यांना. सो Okay. त्यांनी तो पण क्लिअर केला माझा डाऊट. ओके. आणि कोण होते तुझे ट्रेनर्स? त्यांचं नाव होतं दीपाली शिनकर म्हणून ओके. आणि अमन दास. ओके. तर दोघं तुम्हाला. येस येस. तर मग स्टार्टिंग म्हणजे मला थोडं करिक्युलम बद्दल सांग की तुमचं स्टार्टिंगला काय पार्ट कव्हर झाला, बिकॉज आय गेस देर आर 2-3 डिफरंट पार्ट्स आणि टूल्स तुम्हाला शिकायला लागतात फॉर डेटा सायन्स, राईट? तर मला थोडं एक स्टार्टिंग पासून सांग की स्टार्टिंगला तुम्हाला काय शिकवलं गेलं आणि कसं तुमचं जर्नी पुढे गेलं. ओके. सो बेसिकली पायथन पासून सुरुवात केली माझी. पायथन, देन स्टॅटिस्टिक्स, देन मशीन लर्निंग, पॉवर BI, SQL अँड देन डीप लर्निंग ॲट द एंड. ओके. सो पायथन मधून तर बेसिक्स खूप साधं बेसिक्स पासून सुरुवात केलं, कारण माझ्यासारखे मेकॅनिकल बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स असल्यामुळे. सो पायथन बेसिक्स, देन पॉवर BI, स्टॅटिस्टिक्स लहानपणापासून शिकत असल्यामुळे थोडंफार ओके होतं. बट पॉवर BI अमन दास सरांनी तो खूप छान म्हणजे खूप छान समजवलं पॉवर BI. ओके. SQL पण त्यांनीच देखील शिकवलं मला आणि मशीन लर्निंग पण त्यांच्याकडेच होतं. असे काय चॅलेंजेस आले जे तू फेस केलेस वाईल लर्निंग? असं काही खास नाही, बट एवढंच सांगेल की बिलीव्ह युअर ट्रेनर्स अँड ओके. सेल्फ स्टडी, बस. मग सेल्फ स्टडी मध्ये तू काही वेगळं करत होतास काय? म्हणजे तू नक्की तुझ्या काय टेक्निक्स होत्या? कोडिंगसाठी मी काय केलेलं, ऍक्च्युली जे कोर्स वर्क झाल्यानंतरच मी 2 ते 3 तास सेल्फ स्टडीसाठी देत होतो, की जे झालंय ते परत प्रॅक्टिस करत होतो. त्याच्यामुळे माझे कोडिंग बेसिक्स क्लिअर झाले. आणि नंतर मग मी सेकंड डे मला डाऊट असला तर सेकंड डे मी ट्रेनर समोर ठेवत होतो. सो इफ तो तिथेही नाही क्लिअर झाला की मला प्रॉमिस करत होते की येस तुला परत आला तर तू विचारू शकतो. सो मी कॉल करून देखील त्यांच्याकडून तो डाऊट क्लिअर करून घेत होतो. ट्रेनर्सचा रिस्पॉन्स कसा होता त्यासाठी? त्यांचा फ्रेंडली रिस्पॉन्स होता. असं नाही की आय एम अ टीचर अँड ऑल. म्हणजे असं नाही ना कोणी केलं की यार हा सारखाच काही नाही, असं काहीच नाही. खूप फ्रेंडली रिस्पॉन्स होता त्यांचा, की असं पण नाही की मी टीचर कधीही कॉल नको करू. रात्री 10:30 देखील कॉल केलाय सरांना. ओके. त्यांनी माझा डाऊट तोही क्लिअर केला आहे. ओके. म्हणजे ते अवेलेबल राहत होतं तुमच्यासाठी देखील. अजून देखील मी त्यांना मेसेजेस वगैरे करतो, नोट्स ते मला अजून देखील प्रोव्हाइड करतो. अजूनही प्रोव्हाइड. आणि किती महिने झाले तुझा क्लास संपून? मला 6 महिने झालेत माझा क्लास. अँड स्टील ही इज रिस्पॉन्डिंग. ओके, दॅट्स नाईस ऍक्च्युली.